कसा ढोकळा? आज मी बनवणार आहे ढोकळा. तर ढोकळ्याचं साहित्य: कोथिंबीर, हे सोडा आहे, मीठ आहे, दही आहे, तेल आहे, हिंग आहे, मिरची आणि शेवटी टाकणार आहे इनो. हे इनो शेवटी मिक्स केल्यानंतर. आणि 1 वाटी मिका पाणी, तुम्ही कसं पण घेऊ शकता. 1 कप रवा, 1 कप बेसन आणि अर्धा कप दही. हे करून मिक्स करून घेणार. आणि त्याच्यानंतर मीठ टाकणार. मीठ, दही, बेसन आणि रवा हे एकत्र मिक्स करून ठेवणार. आणि फोडणीचं साहित्य आहे. तर मी काय केलेलं आहे, करून ठेवलेलं आहे, चाळून ठेवलेलं आहे. आणि हे मिश्रण असं मी करून ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवले. हे बघा, हे मिश्रण. आता मी तेल लावून घेणार आहे या भांड्याला. आणि लावायच्या अगोदर उकळी येण्यासाठी मी ठेवते. गरम पाणी करून ठेवलं ना तर आपण इडलीच्या भांड्यातच करणार आहोत. तर तुम्ही 1 वाटी बेसन घेतलं आणि अर्धी वाटी दही टाकू शकता. करायच्या वेळेस अर्ध लिंबू टाका, अर्ध लिंबूचं पाणी. म्हणून असेल तरी चालेल ह्याच्यात ठेवण्यासाठी. असं त्याच्यावरती हा मी डबा ठेवून मी तेल लावून त्याच्यामध्ये मी तेल लावून घेते. गरम पाणी होईपर्यंत आपलं तेल लावून घेऊ. ते आपण मिश्रण करून ठेवलेलं आहे. साधारण 1 तास जरी ठेवलं ना तरी चांगलंच होईल. आणि तुम्हाला सकाळी करायचं असेल ना, तुम्ही रात्री मिक्स करून ठेवू शकता. 1 वाटी बेसन, अर्धी वाटी दही, तुम्हाला चवीनुसार मीठ, हे मिक्स करून रात्रीच ठेवलं ना ते छान बनतं. तुम्हाला सोड्याची गरज नाही. आणि सकाळी थोडंसं लिंबाचा काही वास येत नाही. सोड्याचा वास तरी मारतो, त्याला सोडा आवडत नाही. पण रात्रीच भिजवून ठेवा, चांगलं ढोकळा होतो. आणि जेव्हा आपल्याला त्याच्यात मिश्रण टाकायचं आहे मिक्स केलेलं, तेव्हाच हे टाकायचं, अगोदर टाकून ठेवायचं नाही. इनो कापून ठेवू शकता. जेव्हा आपल्याला भांड्यात ओतायचंय. आज बिटूसाठी ढोकळा का मग? हा, आज बिटूसाठी ढोकळा. तुम्ही इनो टाकते आणि मिक्स करून घेणार आहे. ते पण ते ठेवलेले अगोदरच. मीठ ते टाकून ठेवलेलं, पहिलेच ठेवलेलं. आता त्याला तेल लावून घेतलं, पाणी गरम करायला ठेवलंय. किती मिनिटं भिजवलं होतं? साधारण झाला असेल 1 तास. मीठ वगैरे टाकलेले. स्टँडच्या जागेवर इडली चक्कर उलट. हा, उलट ठेवलंय कारण का आपल्याकडे आहेच असं नाही. कमीच ठेवायचं का आपल्याकडे भांड नाही ना. भांड नाही थांबायचं नाही. पाणी ना गरम केलेले. 15 मिनिटं ठेवणार मी 15 मिनिटं ठेवून आता काढून घेतलेला आहे. आपला ढोकळा तयार झाला आहे. हे पहा, मस्त फुललाय. छान फुललेला आहे. आणि आता मी करते फोडणीची तयारी. आपण पूर्ण तयार झाला का ते पाहायचं आहे. बघा, याला चिटकलेलं नाही म्हणजे हा पूर्ण तयार आहे. आणि याला चिकटलं ना तर कच्चा समजायचा, आणखी थोड्या वेळ ठेवायचा. परत
ठीक आहे. शूटिंग काढायला लागलाय ब्लॉगिंग, हम्म. थोडं ब्लॉगर झालंय. तर आपण काय करू, हे जरा ढिल्ल करून घेऊया. तेल लावलं ना चाकलं तर बघ. हा त्या मावशीने तसं केलं होतं. हा ना? तुझं उलटं असं कापलं होतं. हा. बरं झालं मी तुला सांगितलं. हो ना. हा. थंड झालं का ते? कसं करायचं कसं नाही करायचं. थंड नाही ना, गरम आपण उतरला तर थंड होऊ दे. हिरवे नमक म्हणतात त्याला. नमक कशाला? त्याला मीठ. तेव्हा मित्रांनो पण शिट्टी वाटते. असं वाटतंय आग लागली होती. बघा आग लागली वाटते तर. मग ते करा. पण इथे फॅन लावा ना. लावायचं आहे. म्हणजे आता त्याच्यात आपण काय करायचंय, फोडणी टाकायची याच्यावर. तर फोडणीची तयारी करूया. बघा हे असं झालेलं आहे ढोकळा आहे ना, पण आणि जाळीदार, एकदम जाळीदार झाला आणि चांगला झालेला आहे. तर आपण याच्यात पण ढोकळाच आहे. हे सगळं मिळून मी फोडणीची तयारी करते आणि त्याच्यावरती ओतून घेते. कुकरमध्ये जर करायचं असेल तर त्याला 20 मिनिटं लागतात आणि शिट्टी काढून लावायचं. आता मी शिट्टी काढून लावले, त्याच्यामध्ये ढोकळाच आहे आणि कुकरचं भांडं ठेवलेलं आहे. भांड्याला तेल लावून ओतलेलं आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या भांड्यात ठेवलेलं. आणि जे कुकरमध्ये आपण भात लावतो ना, कुकरचा डब्बा, ते फक्त शिट्टी काढायची आणि 20 मिनिटं ठेवायचं. आणि कमी वेळात हे झालेलं आहे. ह्याला काही 20 मिनिटं लागलेली नाही, की 12 मिनिटात झालं. मी तडक्याची तयारी करते. आता मी तेल काढून ठेवलेले आहे हे. आणि ही छोटा गॅसवरती तडका देणार आहे मी. मोहरी चांगली तडतड झाली की कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता झाला की मिरची टाकणार आहे. मदन हे केलं का त्याला? हा. गेला अंगावर. अंगावर टाकायचं हे. बरं. टाकलं फोडणीमध्ये, छान खमंग. थंड झाल्यावर टाकता येईल. आम्ही आता कोथिंबीर वरतून टाकणार आहे. फोडणी टाकलेली आहे. ते छानस खमंग सुगंधित वासेल लागले बघ. हे शेंगा फोडणीतच टाकल्यामुळे आणखी छान वाटायला लागले, एकदम छान दिसायला लागले. आता तू आणि मी तू खाऊ शकतो. अशा प्रकारे बनवला आहे ढोकळा. नक्की करून बघा आणि मला सांगा कसा झाला आहे तो ढोकळा. कसा झाला ढोकळा? आवडला ना? बाय बाय.